नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर माझ्या YouTube चॅनलमध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे. तुमच्यासाठी एक महत्त्वपूर्ण विषयावरती व्हिडिओ घेऊन आलो आहे. त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगणार आहे, की जी असिस्टंट प्रोफेसरची जी व्हॅकन्सी होती MPSC मार्फत घेतली जाणारी गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेजसाठी. तर त्याच्या संदर्भात जे प्रत्येक हे होते ब्रँचेस होत्या. टोटल जर बघितलं तर 14 ब्रँचेस होत्या. ओके. तर 14 ब्रँचेसमध्ये किती ॲप्लिकेशन आले आहेत प्रत्येक ब्रँचनुसार त्याची तुम्हाला मी माहिती देणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. सगळ्यात पहिले जर बघितलं तर ही पदं होती 149 पदं होती. त्याच्यामध्ये कॅटेगरीनुसार जर पदं दिली तर त्या अनुसूचित जातीसाठी 11, अनुसूचित जमातीसाठी 20, विमुक्त जाती अ साठी 1, भटक्या जमाती ब साठी 6, भटक्या जमाती क साठी 4, भटक्या जमाती ड साठी 8, त्याच्यानंतरनं एस-बी-सीसाठी 3, त्याच्यानंतर ई-डब्ल्यू-एस 15, ओ-बी-सी 18, त्याच्यानंतर ओपनसाठी आरक्षित आहेत टोटल रिझर्व्ड आहेत त्या 86 आहेत. ओपनसाठी आहेत 63, टोटल 149. ब्रँचनुसार जर बघितलं तर सिव्हिल इंजिनिअरिंगसाठी आहेत 36 पदं, मेकॅनिकलसाठी 8 पदं आहेत, इलेक्ट्रिकलसाठी 18 पदं, कॉम्प्युटरसाठी 22 पदं, इलेक्ट्रॉनिक्स टेलिकम्युनिकेशनसाठी 21 पदं, त्याच्यानंतरनं उपनियोजित यंत्रशास्त्रासाठी 1 पद आहे. त्याच्यानंतरनं जर बघितलं तर हे आहे मटेरियल सायन्ससाठी 7 पदे आहेत. केमिस्ट्रीसाठी सॉरी 5 पदे आहेत. त्याच्यानंतर गणितसाठी जे आहेत ते 9 पदे, इंग्रजीसाठी 8 पदे, त्याच्यानंतर फूड टेक्नॉलॉजी आणि मॅनेजमेंटसाठी 2 पदं आहे. कर्मशाळा अधीक्षक वर्कशॉप सुपरिटेंडेंटसाठी 6 पदे, जे मेटलर्जीसाठी 2 पदे आणि एम-सी-एसाठी सॉरी मेटलर्जीसाठी 4 पदे, एम-सी-एसाठी 2 पदे. अशी ही 149 पदांकरिता जाहिरात होती. आता बघूयात आपण की प्रत्येक ब्रँचनुसार किती ॲप्लिकेशन आलेले आहेत ते. ओके. आर-टी-आयनुसार ही माहिती भेटलेली आहे आर-टी-आयनुसार. तर इथं बघितलं तर इथं बघू शकता असिस्टंट प्रोफेसर इन व्हेरियस सब्जेक्ट्स गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेजेस महाराष्ट्र इंजिनिअरिंग सर्व्हिसेस ग्रुप ए. ओके. याच्यानंतर इथं जर बघितलं तर हे पोस्ट कोड बघू शकता 617 ते 630 पर्यंत आहे. तर आपल्या ॲडव्हर्टाइजमेंटनुसार जर बघितलं तर हे पोस्ट कोड आहेत. इथे यांनी पोस्ट कोड आय थिंक दिलेले नाही आहेत. बट ठीक आहे. 600 617 ते 630 हे असणार आहेत. सिव्हिल इंजिनिअरिंगसाठी ॲप्लिकेशन आलेले आहेत 3370. त्यासाठी जागा आपण बघितल्या होत्या आय थिंक 30 जागा होत्या. 36 जागा आहेत. त्याच्यानंतर जर बघितलं तर हे आहे मेकॅनिकल इंजिनिअरिंग सर्व्हिसेस 2386 जागा हे आहेत सॉरी ॲप्लिकेशन आलेले आहेत. जे हे होती व्हॅकन्सी होती 8 पदांसाठी होती. त्याच्यानंतर जर बघितलं तर हे आहे इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग 1135 ॲप्लिकेशन आलेले आहेत तिथे आणि जर बघितलं ॲप्लिकेशन इथं जर बघितलं तर 18 पदांची व्हॅकन्सी होती. त्याच्यानंतरनं कॉम्प्युटरसाठी 22 पदं होती त्यासाठी आहेत 2085 ॲप्लिकेशन आलेले आहेत. इलेक्ट्रॉनिक्स टेलिकम्युनिकेशनसाठी 1564 ॲप्लिकेशन आलेले आहेत. 21 व्हॅकन्सी आहे तिथे. मेकॅनिक्ससाठी अप्लाइड मेकॅनिक्ससाठी 997 एवढी ॲप्लिकेशन आलेले आहेत. आणि जर बघितलं तर इथं आहेत एकच हे आहे व्हॅकन्सी आहे. त्याच्यानंतर जर बघितलं तर मटेरियल सायन्ससाठी 7 व्हॅकन्सी आहेत. त्यासाठी 347 ॲप्लिकेशन आलेले आहेत. केमिस्ट्रीसाठी 512 ॲप्लिकेशन आलेले आहेत. जर बघितले केमिस्ट्रीसाठी 5 व्हॅकन्सी असेल आय थिंक सो. गणितासाठी 9 आहेत. तर 9साठी जर बघितले आपण 9साठी 579 ॲप्लिकेशन आलेले आहेत. इंग्लिशसाठी 7 व्हॅकन्सी आहेत. 557 ॲप्लिकेशन आलेले आहेत. फूड टेक्नॉलॉजीसाठी 90 ॲप्लिकेशन आलेले आहेत. त्यासाठी जर बघितलं व्हॅकन्सी जी आहे फूड टेक्नॉलॉजीची ती आहे 2 आहे. त्याच्यानंतर सुपरिटेंडंटसाठी 6 व्हॅकन्सी आहे. 6 आहे. त्यासाठी 1577 ॲप्लिकेशन आलेले आहेत. त्याच्यानंतरनं मेटलर्जीसाठी 4 व्हॅकन्सी आहेत. त्यासाठी जर बघितलं तर हे आलेले आहेत 33 व्हॅकन्सी 33 ॲप्लिकेशन आलेले आहेत. एम-सीसाठी 2 ॲप्लिकेशन 2 हे आहेत व्हॅकन्सी त्यासाठी 1076 ॲप्लिकेशन आले आहेत. टोटल 16,318 एवढी काय केलेत की हे आलेत ॲप्लिकेशन आलेले आहेत टिल नाऊ. तर ही माहिती होती. तर अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि इन्फॉर्मेशन मित्रांसोबत शेअर करा. धन्यवाद.